जिल्ह्यातील मौदा तालुक्यात उपविभागीय कार्यालयासमोर अवकाळी पावसामुळे झालेल्या धान व गहू पिकाच्या नुकसानीचे योग्य पद्धतीने पंचनामे न केल्यामुळे मौदा तालुक्यातील हजारो शेतकरी प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे नुकसान भरपाई मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी काँग्रेस पक्षाकडून आमरण उपोषण करण्यात आले। उपोषणस्थळी उपस्थित योगेश देशमुख, जिल्हा परिषद सदस्य अवंतिका लेकरुळवाडे, सभापती महिला बाल कल्याण जिल्हा परिषद, सुरेश भोयर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजाभाऊ तिळके, स्वप्नील श्रावणकर, सभापती पंचायत समिती, ज्ञानेश्वर वानखेडे, तापेश्वर वैद्य, जिल्हा परिषद सदस्य, शालिनी देशमुख, जिल्हा परिषद सदस्य, मंगेश तलमले, विक्की साठवणे, प्रकाश कावळे, रवी चरडे, संदीप आंबेडुलके, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। बंडू वैरागडे, तालुका प्रतिनिधी, मौदा। प्रशासनाची पट्टी भुई कमी पडेल याची खबरदारी आता प्रशासनाने घ्यावी। दुसरा महत्त्वाचा विषय, जे सर्वे मागच्या काळात झाले होते, काही ग्रामसेवक लोकांनी सर्वेच केले नाहीत, काही तलाट्यांनी सर्वे केले नाहीत, काही कृषी सहाय्यकांनी सर्वे केले नाहीत आणि त्यांच्या सर्वे न करण्यामुळे त्या गावातल्या याद्या आपल्यापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत। ते आम्हाला माहित नाही। आम्हाला एवढं माहित आहे का आमच्या शेतीतल्या गव्हाचं नुकसान झालं, ही गोष्ट मात्र एवढी 100% खरी आहे। आणि शेतकरी जेव्हा बोलतो तर तो काही व्यापारी नाही, आम्हाला चांगला आहे या रेटनंच घ्या किंमत टाकून, तसा आमचा शेतकरी नाही। आमचा हा शेतकरी इमानदार आहे। त्याचा नुकसान झाला असेल तरच तो म्हणेल माझा नुकसान झाला आहे, आणि त्याचा नुकसान झाला नसेल तर तो म्हणेल की मी गहू लावलंच नव्हतं साहेब। आणि म्हणून प्रशासनाने अशा सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करा। ती जबाबदारी प्रशासनाची आहे की त्या शेतकऱ्याच्या झालेलं नुकसान तुम्ही त्याच्या पगारातून देता का स्वतः जोडून देता की गव्हर्नमेंटच्या तिजोरीतून देता, मात्र तुम्हाला नुकसान भरपाई द्यावी लागेल। आज आमरण उपोषणाची सुरुवात झालेली आहे आणि या आमरण उपोषणाला योगेश भाऊ देशमुख यांच्या बरोबरच स्वप्नीलजी श्रावणकर, पंचायत समितीचे सन्माननीय सदस्य दीपकरावजी गेडाम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रोशनजी मेश्राम, हे 4 जण आमरण उपोषणासाठी, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आमरण उपोषणासाठी बसलेले आहे। खरं तर मी या चौघांचंही पहिल्यांदा स्वागत करते, अभिनंदन करते आणि कौतुक करते की अशा प्रकारे युवा। एक आदमी अपने घर से निकलकर किसी गांव जा रहा था, पर अचानक शहर से कुछ दूर ट्रक के साथ टक्कर में एक्सीडेंट हो जाता है। ऐसे में वो रास्ते पर घायल पड़ा रहता है, उसके शरीर से बहुत खून बह रहा है। उस आदमी की ओर देखकर रास्ते से जाने वाले लोग वीडियो और फोटो खींचने लगे। एक आदमी उसका मोबाइल उठाता है और कहता है, इसके पास तो एंड्रॉयड मोबाइल है पर मोबाइल लॉक किया हुआ है, इसके परिवार वालों को कैसे बताया जाए। सोच में पड़ जाता है। तभी एक दूसरे आदमी ने इंसानियत दिखाते हुए एम्बुलेंस को फोन किया, पर एम्बुलेंस को पहुंचने में काफी समय लग रहा है। दूसरे लोग उसे देखकर सिर्फ ये बोल रहे हैं, हाय बेचारा, कोई उसे बचा भी नहीं पा रहा है। ऐसे में घायल आदमी की कोई भी सही मदद नहीं कर पा रहा है, इसी कारण आदमी की जान भी जा सकती है। काश उसके गाड़ी पर व्हीकल ट्रैकिंग स्कैनर लगा होता, तो कोई भी आदमी उसे स्कैनर से स्कैन कर उसके परिवार को मदद के लिए या जानकारी दे पाता। ये स्कैनर तुरंत मैसेज भेजता है, क्या आपने अपनी गाड़ी पे वीटी स्कैनर लगाया हुआ है? सावधानी ही सुरक्षा है।